माझी पाठीसी शक्ती धरिली पोटीसी सौमित्रे ख्याती केली ऐसी शरणागतासी शरण्य युद्धामध्ये सगळ्याच गोष्टी सगळ्याला माहित नसते, जवळच्याला माहित असते. राम म्हणून दाखवत होता की बाबा वास्तविक पाहिला असता विभीषणावर सोडलेली शक्ती जी असणारी रावणानं लक्ष्मण पुढे झाला तुम्हाला माहित नाही, तुम्ही इकडल्या तिकडल्या युद्धामध्ये तुम्ही गुंतलेले होता. पण नेमकं असं झालंय सोडलेला भावावर बाण लक्ष्मण पुढे झाला आणि घेतला आणि लक्ष्मण पडलेला आहे. लक्ष्मणा कसं होईल तुझं काय मला जे असणार हे बघायचं आलास म्हणून तो दया रडायला लागलेला. येर येरांच्या घाती वाहिली येर येरे प्रवर्तली येर येरांच्या भये भ्याली दोन्ही आली तुझ शरण. आणि मग जे असणार ते घाबरले. शक्ती का घाबरली? आता बरेच जणांचं म्हणणं आहे की माझ्या लेखीच म्हणणं होतं बाण कुठं लोखंडाचा बोलते का. आता तो इतिहास लांब आहे बोलतो. प्रत्येकात जीव आहे, काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत, काही चल आहेत, काही अचल आहेत. तो वेगळा इतिहास आहे. आपली केस बघा निर्जीव आहेत, नकाचा काही भाग निर्जीव आहे, काही भाग सजीव आहे. म्हणजे ईश्वराची सृष्टीच अशी आहे. त्या बाणामध्ये जीव असतो, दगडामध्ये जीव असतो. बऱ्याच वेळेस आपण दगडाच्या धोंड्याच्या जन्माला गेलेलो, आपण आजचे नाही. असो तो इतिहास लांबला आहे. आणि म्हणून जो असणारा ती एकमेकाला शरण आली, तुला शरण आली, मला लेख म्हणून घेतली म्हणून लक्ष्मणाने तिला हृदयात जागा दिलं. म्हणून आज ही आपल्याला दुःखाची वेळ आली आहे असं राम जो असणारे बोलून राहिला. सगळ्या वानर लोकांना तो जो असणारा बोलायला लागलेला आहे. शरणागत शरण साच एक लक्ष्मण ब्रीद दाविले साच करून शक्ती झेलून निजर दई. आणि मग जे असणारा डोळ्यात पाणी आलं, घळघळा रडायला लागला. राम अरे लक्ष्मणा जे असणारा तो बाण तुझ्यावर सोडलेला नव्हता रावणानं. ती बाण सोडला होता सख्या भावावर विभीषणावर. कारण हे ना आमचे सगळे गुपित या रामाला सांगणारे त्यामुळे आमचा पराभव होतोय. भावावर सोडलेला बाण तू पुढे झालास आणि बाण तू छातीवर घेतलास तरी मी बाणाचे तुकडे केलास. शक्ती तुला शरण आली, लेख म्हणली. लेख म्हणल्यानंतर कसलाही बी बाप कसलंही संकट येऊ द्या कशाची स्तमा करत नाही जगातल्या गोष्टीची. वाटतं ते करेल लेखीसाठी. लक्ष्मण तरी हा खानदानी जो असणारा तो एक क्षत्रिय होता. रामाची शिकवण अशा प्रकारची म्हणजे उपेक्षा करू नये. म्हणजे त्याला जवळच करायला पाहिजे, त्याला नको म्हणायला पाहिजे. त्यानं जीवदान मागितलं ना, शरण आलोय म्हणलं ना, त्याच्यासारखं ऐकलं पाहिजे. त्याची उपेक्षा करायला नको आहे. म्हणून जे असणारा लक्ष्मणानं माझं ऐकलं, माझं लक्षात ठेवलं आणि जो असणारा जो विभीषण मरणारा होता ते मरण आपल्यावर घेतलं लक्ष्मणानं. अशी गत झालेली आहे. म्हणून राम आपल्या वानर लोकांना बोलायला लागलेले. बैसोनी लक्ष्मणा जवळी हात पिटीत वक्षस्थळी सौमित्रे मांडिले रांडोळी मजसी बैसोनी लक्ष्मणा जवळी. अरे राम लक्ष्मणाजवळ बसले, डोकं म्हणून गेला. यानंतर वाचण्याची सेवा शोभाबाई यांच्या हे करतील. तसेच पूर्वी केलेलं आसन असं तो बोलायला लागलेला आहे. ये लक्ष्मणा साज दे का बंधु रत्ना मज सांडिले माझी रणा निष्ठुर मना करोनी. रडायला लागले, हे रे लक्ष्मणा मला सोडून जाऊ नको बेटा, मी तुझ्याशिवाय कसा आलो. तू म्हणून राम जे असणार धैर्य मानणाऱ्या लोकांपुढे रडायला लागलेली. शरणागत शरण साच एक लक्ष्मण ब्रीद दाविले साच करून शक्ती झेलून निजर दई. आणि मग जे असणार डोळ्यात पाणी आलं, घळघळा रडायला लागला. राम अरे लक्ष्मणा जे असणार तो बाण तुझ्यावर सोडलेला नव्हता रावणानं. ती बाण सोडला होता सख्या भावावर विभीषणावर. कारण हे ना आमचे सगळे गुपित या रामाला सांगणारे त्यामुळे आमचा पराभव होतोय. भावावर सोडलेला बाण तू पुढे झालास आणि बाण तू छातीवर घेतलास तरी मी बाणाचे तुकडे केलास. शक्ती तुला शरण आली, लेख म्हणली. लेख म्हणल्यानंतर कसलाही बी बाप कसलंही संकट येऊ द्या कशाची स्तमा करत नाही जगातल्या गोष्टीची. वाटतं ते करेल लेखीसाठी. लक्ष्मण तरी हा खानदानी जो असणारा
तो एक क्षत्रिय होता, रामाची शिकवण होती, चांगल्या कुळात वाढलेला होता, लेख म्हणून शरण आल्यावर कोण थारा देत नाही. म्हणून लक्ष्मणा, त्या शक्तीला तू हृदयात थारा दिलास आणि माझ्या नशिबाला तू का आणलास बेटा. म्हणून राम धैर्या रडायला लागलेला आहे. बिभीषणा घातली पाठीसी, शक्ती धरिली पोटीसी, सौमित्रे ख्याती केली ऐसी, शरणागतासी शरण्य. युद्धामध्ये सगळ्याच गोष्टी सगळ्याला माहित नसते, जवळच्याला माहित असते. राम म्हणून दाखवत होता की बाबा वास्तविक पाहिला असता बिभीषणावर सोडलेली शक्ती जी असणारी रावणानं, लक्ष्मण पुढे झाला तुम्हाला माहित नाही, तुम्ही इकडल्या तिकडल्या युद्धामध्ये तुम्ही गुंतलेले होता. पण नेमकं असं झालंय, सोडलेला भावावर बाण लक्ष्मण पुढे झाला आणि घेतला आणि लक्ष्मण पडलेला आहे. लक्ष्मणा कसं होईल तुझं काय, मला जे असणार हे बघायचं आलास. म्हणून तो धैर्या रडायला लागलेला. येरांच्या घाती वाहिली, येरे प्रवर्तली, येरांच्या भये भ्याली, दोन्ही आली तुझ शरण. आणि मग जे असणार ते घाबरले. शक्ती का घाबरली? आता बरेच जणांचं म्हणणं आहे की माझ्या लेखीच म्हणणं होतं, बाण कुठं लोखंडाचा बोलते का. आता तो इतिहास लांब आहे, बोलतो प्रत्येकात जीव आहे, काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत, काही चल आहेत, काही अचल आहेत. तो वेगळा इतिहास आहे. आपली केस बघा, निर्जीव आहेत, नकाचा काही भाग निर्जीव आहे, काही भाग सजीव आहे. म्हणजे ईश्वराची सृष्टीच अशी आहे. त्या बाणामध्ये जीव असतो, दगडामध्ये जीव असतो. बऱ्याच वेळेस आपण दगडाच्या धोंड्याच्या जन्माला गेलेले, आपण आजचे नाही. असो, तो इतिहास लांबला आहे. आणि म्हणून जो असणारा ती एकमेकाला शरण आली, तुला शरण आली, मला लेख म्हणून घेतली. म्हणून लक्ष्मणाने तिला हृदयात जागा दिलं. म्हणून आज ही आपल्याला दुःखाची वेळ आली आहे, असं राम जो असणारे बोलून रडायला लागलेले. बिभीषणा पाहिले शरणार्थी, पाठीशी घातला निश्चिती, सवेची शरण आली शक्ती, ते ठेविले त्वरित हृदयेसी. की मीच भीमरामा लक्ष्मणाला सांगितलेलं होतं, लक्ष्मणा आपल्याला जे शरण येतील त्याला मारायचं नाही, त्याला वाचवायचं. अरे आपला जीव द्यायचा पण त्याला वाचवायचं. ही माझी शिकवण माझ्या लक्ष्मणाला मी दिलेली, माझी विद्या मला फळाला आली का काय. आणि म्हणून लक्ष्मणाने जे असणारा भीभीषणावर सोडलेला बाण स्वतः झेललेला आणि ही वेळ आणलेली आहे. मारुती काय येत नसावा, हे राम बोलून जे असणारे रडत होते. प्राण जाईल सर्वथा, परिणू पुक्षावे शरणागता, सौमित्रे साच केले आता, प्राणात व्यथा साहोनी. लक्ष्मणाने माझं ऐकलं, प्राण गेला तर गेला, पण शरणागत आल्याची उपेक्षा करू नये. उपेक्षा शब्दाचा अर्थ असा आहे ती धरू बी नये आणि सोडू बी नये. अशा प्रकारची म्हणजे उपेक्षा करू नये, म्हणजे त्याला जवळच करायला पाहिजे, त्याला नको म्हणायला पाहिजे. त्याने जीवदान मागितलं ना, शरण आलोय म्हणलं ना, त्याच्यासारखं ऐकलं पाहिजे. त्याची उपेक्षा करायला नको आहे. म्हणून जे असणारा लक्ष्मणानं माझं ऐकलं, माझं लक्षात ठेवलं. आणि जो असणारा जो भीभीषण मरणारा होता ते मरण आपल्यावर घेतलं लक्ष्मणानं. अशी गत झालेली आहे. म्हणून राम आपल्या वानर लोकांना बोलायला लागलेले. बैसोनी लक्ष्मणा जवळी, हात पिटीत वक्षस्थळी, सौमित्रे मांडिले रानोळी, मजसी बैसोनी लक्ष्मणा जवळी. अरे राम लक्ष्मणाजवळ बसले, डोकं बनवून घ्या. यानंतर वाचण्याची सेवा शोभाबाई कांचा हे करतील. तसेच पूर्वी केलेलं आसन असं तो बोलायला लागलेला आहे. ये लक्ष्मणा साधते का बंधुरत्ना, मज सांडिले माझी रणा, निष्ठुर मना करोनी.